सुप्रभात आणि नमस्कार. भावशेखर. आपला आजचा विषय टाटा समूहातील कंपन्या. टाटा समूहातील कंपन्या हा विषय घ्यायचं कारण म्हणजे फारशा मोठ्या प्रमाणावरती ज्या 3 घटनांची गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या सोशल मीडियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये फार मोठी चर्चा झाली, त्या तिन्ही बातम्या ह्या टाटा समूहाशी संबंधित आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे टाटा समूहाचे सर्व रतन टाटा यांना काही कारणांसाठी आता हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं, ही बातमी. आणि मग संध्याकाळी टाटा समूहाच्या सर्व अशा रतन टाटांच्या सहीनुसार त्याचं झालेलं पत्र की बाबा मी रुटीन चेकअपसाठी गेलो होतो. त्या निमित्ताने त्या दिवसभरात किती वेळा आणि किती प्रमाणामध्ये टाटा समूहातल्या किती लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्सचे बाजारभाव वरखाली झाले याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. टाटा समूहाच्या रतन टाटांना किंवा एकंदरीतच टाटा समूहाला स्वतःच्याच कंपन्यांच्या शेअर्समध्ये खेळण्याचा जरासुद्धा छंद नाही याची पूर्ण कल्पना आहे. परंतु त्यांना बाजाराचीही फारशी पडलेली नसते. आपल्या कंपनीच्या कामगिरीच्या नुसार त्याचे शेअर्सचे बाजारभाव ठरावेत असल्या अत्यंत सात्विक वृत्तीने ही माणसं स्वतःच्या कंपन्यांच्या शेअर्सकडे कशी बघतात याचं हे गणित आलं. कारण तसं जर नसतं तर अगदी त्या दिवशी संध्याकाळी, आणि ते सुद्धा त्या दिवसाचा शेअर बाजाराची उलाढाल संपल्यानंतर, पण दुसऱ्या दिवशीची शेअर बाजाराची उलाढाल सुरू व्हायच्या आधी यांना असं पत्र जाहीर करायला कोणी सांगितलं होतं का? गमतीचा मुद्दा सोडो, परंतु आजही आपल्याकडे व्यक्तिकेंद्रित उद्योग समूह म्हणून बघितलं जातं. आणि पहिल्या दिवसापासून टाटा समूहानं आपली व्यक्तिकेंद्रितता जपत असतानाच पूर्णपणाने समूह केंद्रितता, ज्याला आपण कलेक्टिव्ह लिडरशिप असं म्हणतो, आणि त्याच्यानुसार त्या कंपनीच्या पातळीवरती तरी एक वेगळं सक्सेशन प्लॅन पहिल्यापासून तयार असलेली कंपनी किंवा समूह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आता अगदी रतन टाटांच्या पातळीवरचं ते सक्सेशन प्लॅन कितपत यशस्वी होतं नाही होतं ही वेगळी गोष्ट आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये सायरस मिस्त्रीच्या रूपाने तो प्रयोग केला गेला, परंतु या ना त्या कारणाने तो फसला. परंतु हाही एक मुद्दा त्या निमित्तानं उघडकीस आला किंवा चर्चेमध्ये आला, म्हणून आजचा भावशेखरचा विषय टाटा समूहातल्या कंपन्या. गोदरेज समूहामध्ये त्या दृष्टिकोनातनं एक स्वतंत्र आणि अत्यंत सामंजस्यपूर्ण वातावरणामध्ये सक्सेशन प्लॅनिंग झालं. रिलायन्स सारख्या मोठ्या गटामध्ये आधीच आज मुकेश अंबानींनी आपल्या पुढच्या पिढीला वेगवेगळ्या पातळ्यांवरती कंपनीच्या दैनंदिन कारभारामध्ये समाविष्ट करून घ्यायची प्रक्रिया सुरू झाली. डॉक्टर रेड्डीज मध्ये सुद्धा ही प्रक्रिया सुरू आहे. बाबा कल्याणी यांच्या समूहामध्ये तशी होत नाही म्हटल्यानंतर एका वेगळ्या अर्थी फॅमिली डिस्प्यूट नावाचं चित्र रंगलं. आणि मग अशा पार्श्वभूमीवरती रतन टाटांची तब्येत हा एक कळीचा मुद्दा ठरला तर आश्चर्य वाटण्याजोगं कारण नाही. परंतु केवळ या एकाच कारणांमुळे गेल्या काही दिवसांमध्ये टाटा समूहातल्या कंपन्या चर्चेमध्ये होत्या अशातला भाग नाही. एक दुसरी चर्चा जी काही मोजक्या वर्तमानपत्रांमध्ये ती बातमी आली, सोशल मीडियामध्ये जास्त चालली, आणि काही या विषयाला वाहिलेल्या अशा युट्यूब चॅनल्सच्या व्हिडिओतनंही आली, आणि ती म्हणजे एक अमेरिकेतली दिग्गज कंपनी की ज्याला इलेक्ट्रॉनिक जायंट असं म्हटलं जातं, असे अमेरिकेतला इलेक्ट्रॉनिक जायंट अशा अॅनालॉग डिव्हायसेसनं भारतामध्ये टाटा समूहाच्या माध्यमातून 18,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. ही जी अॅनालॉग डिव्हायसेस नावाची कंपनी आहे ती सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक व्हेकलची टेक्नॉलॉजी याच्या संबंधामध्ये टाटा समूहाशी असा सामंजस्याचा करार करते, आणि त्या रकमेचं प्रमाण 18,000 कोटी रुपये आहे. अमेरिकी सरकार भारत सरकारच्या संरक्षण उद्योगामध्ये 443 कोटींची गुंतवणूक करते. याचं सुतोवाच पुरतं होतं नाही, त्याच आठवडाभरामध्ये ही अशी बातमी येणं हे एकंदरीतच अमेरिकी सरकार, अमेरिकी उद्योजक जगत आणि भारत यांच्यामधली जी काही दरी होती ती कमी होत चालल्याचं हे लक्षण आहे का? आणि ही घटना अमेरिकेच्या सध्या सुरू असलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधी, खरं म्हणजे मतदानही होण्याआधी होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मग आपण जर असा विचार केला की मुळातच या ना त्या कारणाने सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक व्हेकल्स ही दोन्ही क्षेत्र आपल्या देशाच्या उद्योग क्षेत्रामध्ये या ना त्या कारणांमुळे चर्चेमध्ये आहेत. स्वतंत्रपणाने भावशेखरचे याच्यावर 2 व्हिडिओ करता येतील असे हे विषय असल्यामुळे मी आत्ता त्याच्या तपशिलामध्ये जात नाही. पण अमेरिकेतली अत्यंत दादा कंपनी की जी अॅनालॉग डिव्हायसेस आहे ती टाटा समूह ही भारतातल्या अत्यंत विश्वासार्ह अशा उद्योग समूहाबरोबर अशा पद्धतीचा करार मदार करते. त्या गुंतवणुकीचा आकार 18,000 कोटी रुपये असतो. तो सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या संबंधामध्ये असतो. यातला प्रत्येक मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे.
मग तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी जर या संधीचा फायदा उठवायचा झाला तर सहज मनामध्ये आलं की सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक व्हेकल्स याचा जर विचार करायचा झाला तर या गुंतवणुकीचा टाटा समूहातल्या कुठच्या कंपन्यांना ताबडतोबीनं परिणाम होऊ शकतो. साहजिकच टाटा मोटर्स हे एक गणित आहे, पण टाटा मोटर्स एका वेगळ्या कारणासाठी तो संदर्भामध्ये आहे म्हणून त्याचा जरी विचार आता क्षणभर बाजूला ठेवला तरी लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की अनालॉग डिव्हायसेस या कंपनीचं अशा गुंतवणुकीचा फायदा जो आजपर्यंत फारशी चर्चा झाली नाही अशा टाटा एलेक्सी, टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर या कंपन्यांना होऊ शकतो का याचा विचार करू. तुमच्या असं लक्षात येईल की गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या शेअर बाजाराचे निर्देशांक वेगवेगळ्या पद्धतीने फिरले आहेत, परंतु टाटा पॉवर तसाही एका वेगळ्या पद्धतीमुळे चर्चेमध्ये असतो. त्याचा ह्या गुंतवणुकीपासून प्रत्यक्ष आणि थेट फायदा होणारी कंपनी आहे. त्याच्याच बरोबरीनं टाटा एलेक्सी आणि टाटा टेक्नॉलॉजी याचाही विचार करता येईल. म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी या 3 कंपन्या टाटा एलेक्सी, टाटा टेक्नॉलॉजी, टाटा पॉवर आणि याच्या बरोबरीने टाटा मोटर याचा विचार केला तर चालेल का, असा विचार केला पाहिजे. हे म्हणण्याचं तिसरं कारण असं की मुळातच टाटांच्या मध्ये समूहाबद्दल चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये होत असताना रतन टाटांची तब्येत हा एक मुद्दा होता. अशा पद्धतीनं केलेली अनलॉग डिव्हायसेस या अमेरिकेच्या मोठ्या कंपनीनं केलेली गुंतवणूक हा दुसरा मुद्दा होता. या गुंतवणुकीशी एक असलेलं साम्य आपण लक्षात घेऊया की गेल्या 2 महिन्यामध्ये जपानच्या ग्रीन एनर्जी या कंपनीनं RECच्या माध्यमातून केलेली कर्जरोख्यांच्या स्वरूपातली गुंतवणूक आणि आता अनलॉग डिव्हायसेस ही कंपनी टेक्नॉलॉजी, फंड्स आणि इक्विटी या माध्यमातून टाटा समूहामध्ये करत असलेली गुंतवणूक यातनं एक नवीन पॅटर्न जन्माला येतोय का हे लक्षात घेतलं पाहिजे. एक क्षेत्र, एक विदेशी कंपनी आणि एक सरकारी कंपनी किंवा भारतीय कंपनी अशा पद्धतीचा जर पॅटर्न होत असेल तर तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक गुंतवणूकदारांना त्याचा फायदा करून घेता येईल का हे पाहायचं. म्हणून आजचा भावशेखरचा विषय टाटा समूहातल्या कंपन्या असा आहे. टाटा समूहातल्या कंपन्या असा विषय घ्यायचं तिसरं कारण म्हणजे अलीकडच्या काळामध्ये टाटा समूहाच्या 4 ऑक्टोबरच्या त्याच्या किमतींचा विचार करता एक सर्वे असा आत्ता प्रसिद्ध झाला की टाटा समूहातल्या सगळ्याच कंपन्या सदैव चर्चेत असतात आणि अनेकदा त्या अत्यंत चांगल्या कारणांसाठी असतात. कारण एक विश्वासार्हता, एक गुंतवणूकदारांमधली लोकप्रियता आणि आपल्या बरोबरीने गुंतवणूकदारांचं चांगभलं आणि ग्राहकांचं चांगभलं करण्याची वृत्ती यातनं टाटा समूहाचे शेअर्स हे बाजाराच्या चढउतारामधला सगळ्यात मोठा दिलासा ठरत असतात. म्हणजे जसं पूर्वीच्या काळी म्हटलं जायचं की अनिश्चिततेच्या काळामध्ये डिफेन्सिव्ह स्टॉकमध्ये जावं आणि मग त्यावेळेला फार्मास्युटिकल कंपन्या आणि इन्फ्रास्ट्रक्चर याचा विचार केला जायचा. विशेषतः 80च्या दशकात, 90च्या दशकात, 2000च्या दशकात ही परिस्थिती होती. अलीकडच्या काळामध्ये हे स्वरूप किंवा ही जागा विशेषतः करोना नंतरच्या काळामध्ये टाटा समूहातल्या कंपन्या घेतायत हे लक्षात घेतलं पाहिजे. अगदी डे टू डे मध्ये टाटा समूहातल्या कंपन्यांमध्ये फार मोठे फरक पडतात अशातला भाग नाही. कारण मुळातच टाटा समूहातल्या कंपन्यांच्या शेअर्सचे बाजारभाव हे MRF सारखे 5 आकडी अजून तरी झालेले नाहीत. पुढे होतील की नाही हे सांगता येणं कठीण आहे, परंतु आज मितीला तरी ते झालेले नाहीत. परंतु टाटा समूह ज्या पद्धतीनं बायबॅक करतं, TCS सारखी कंपनी जी सलग 25-26 तिमाही आपल्याला इंटरिम डिव्हिडंड देते, मगाशी उल्लेख केला तशी त्या पद्धतीनं अॅनालॉग डिव्हायसेस सारखी कंपनी प्रत्यक्ष गुंतवणूक केल्यामुळे त्यांच्या 3 कंपन्या चर्चेमध्ये येतात. संरक्षण क्षेत्राचं उत्पादन जास्तीत जास्त भारतात होणार म्हटल्यानंतर त्याचे होणारे फायदे याचीही चर्चा केली जाते. ब्रिटनमध्ये सत्तांतर झाल्यानंतर ब्रिटनमध्ये टाटा स्टील आणि टाटा मोटर्स यांचे असलेले प्रकल्प पुन्हा कार्यान्वित होतील अशी बातमी येते. पण अशाच वेळेला याचा अर्थ टाटा स्वतः आपल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कधीही खेळत नसल्यामुळे हे वाक्य अत्यंत महत्वाचं. टाटा समूह आपल्या स्वतःच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये उघडपणाने बाजारामध्ये उघड किंवा प्रच्छन्न म्हणजे प्रकट किंवा प्रच्छन्न, ट्रस्ट किंवा व्यक्ती म्हणून खेळत नसल्यामुळे टाटा समूहातल्या शेअर्सचे बाजारभाव हे बाजारातल्या घटकांमुळे ठरतात. पण बाकीचे सगळे सकारात्मक घटक असताना सुद्धा केवळ त्यांचे भाव वाढतेच असतात अशातला भाग नाही. आणि त्यामुळे जवळजवळ 8 कंपन्या टाटा समूहातल्या अशा आहेत
की ज्यांचे शेअर्सचे बाजारभाव गेल्या काही 6 महिन्यांमध्ये 4 ऑक्टोबरचे बाजारभाव धरले तर त्यांच्यामध्ये घसरण झालेली आहे आणि दुर्लक्ष करता येण्याजोगी ती घसरण नाही, हाही मुद्दा आहे. म्हणून टाटा समूहातल्या कंपन्या हा आजच्या भावशेखरचा विषय. तसा जर विचार करायचा झाला तर टाटा इन्व्हेस्टमेंट हा 32% घसरण झालेला शेअर आहे. नेल्को हा 27% झालेला आहे. टाटा मोटर्स हा 21%, टाटा एलेक्सी हा 18%, टाटा केमिकल्स हा 16%, रॅलीस हा 14%, टाटा कन्झ्युमर्स हा 10% आणि टाटा स्टील हा 10%, असे 8 टाटा समूहातल्या कंपन्यांचे शेअर्स गेल्या काही महिन्यांमध्ये बाजारभावांमध्ये घट दाखवतायत. हेही लक्षात घेतलं पाहिजे. यातलं टाटा एलेक्सी, टाटा कन्झ्युमर्स आणि टाटा मोटर्स हे शेअर्स माझ्या मते असे आहेत की आत्ता जर ते बाजारभावामध्ये घसरण दाखवत असतील आणि तुम्ही मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी विचार करत असाल तर यातले टाटा एलेक्सी, टाटा मोटर्स आणि टाटा कन्झ्युमर हे शेअर या भावानं जरूर घेण्याजोगे आहेत. विशेषतः टाटा कन्झ्युमर हा शेअर जरूर घेण्याजोगा आहे. टाटा एलेक्सी मगाशीच आपण अॅनालॉग डिव्हायसेसच्या निमित्तानं चर्चा केली. यातला टाटा इन्व्हेस्टमेंटचा शेअर सगळ्यात जास्त पडला, हे लक्षात घेण्याजोगा आहे. अनेकदा मी असं माझ्या इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशनमध्ये म्हणत असतो की आताच्या काळामध्ये जिओ फिनान्शियल जे रिलायन्स ग्रुपमध्ये बाबत काम करते ते टाटा इन्व्हेस्टमेंट्स टाटा सन्सच्या वतीने टाटा समूहातल्या एकंदरीतच फिनान्शियल रिस्ट्रक्चरिंग करत असते. याच्यामध्ये टाटा इन्व्हेस्टमेंटच्या शेअर्सचे बाजारभाव असं पडणं हे जरूर लक्षात घेण्याजोगी घटना असते. आणि या 3 घटकांचा स्वतंत्रपणाने विचार करायचा. रतन टाटांच्या तब्येतीबद्दल आलेली बातमी, अॅनालॉग डिव्हायसेसनं टाटा समूहामध्ये 18,000 कोटी रुपयांची केलेली गुंतवणूक आणि या टाटा समूहातल्या 8 कंपन्यांचे बाजारभाव या प्रमाणामध्ये कमी होणं. टाटा इन्व्हेस्टमेंट, नेल्को, टाटा मोटर, टाटा एलेक्सी, टाटा केमिकल, रॅलीस, टाटा कन्झ्युमर आणि टाटा स्टील ही चर्चा. म्हणून भावशेखरचा आजचा विषय टाटा समूहातील कंपन्या. मनपूर्वक धन्यवाद. भावशेखर.